नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या बाबतीत एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. 2026-27 ची जी एक्झाम आहे त्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे, जो की सिलेबस मध्ये आहे. जाणून घेऊया तो बदल काय आहे, पेपर पॅटर्न कसा चेंज झालेला आहे. यामुळे बरेच विद्यार्थी थोडे गोंधळलेले आहे, कारण अपेक्षित नव्हतं. थोडी आधी अपडेट आली असती तर कदाचित सगळे आधीच तयार झाले असते, बरोबर ना. गेल्या कित्येक वर्षांपासून 3 सब्जेक्ट असलेलं आता थोडंसं पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. नवीन सब्जेक्ट नव्याने ऍड करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कसं पेपरचं पॅटर्न असेल, किती मार्क्ससाठी कुठला सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे, सगळं सगळं सगळं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण सगळी ज्या काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत सगळ्या कन्सेप्ट आजच क्लिअर होणार आहेत, तेही फक्त एका व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये काय झालेलं आहे की नवीन प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे. तर आधी काय होतं, आधी फक्त 3 सब्जेक्ट होते. ठीक आहे, आधी काय होते, 3 सब्जेक्ट होते. आता किती झालेले आहे, 4 सब्जेक्ट करण्यात आलेले आहे. आता 4 सब्जेक्ट करण्यात आलेले आहे. आधी 3 सब्जेक्ट होते, तर मेंटल ॲबिलिटी होतं, त्यानंतर मॅथ्स होतं, ठीक आहे, आणि त्यानंतर लँग्वेजचा पार्ट होता. ठीक आहे, म्हणजे भाषा, बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे आधी 3 होते. त्यामध्ये जो मेंटल ॲबिलिटी होता तो 50 मार्क्स साठी विचारला जायचा. मॅथ्स जो होता तो 25 मार्क्स साठी आणि लँग्वेज 25 मार्क्स साठी असा एकूण 100 मार्क्सचा पेपर होता. ठीक आहे, एका प्रश्नाला 1.25 मार्क्स, बरोबर. एका प्रश्नाला किती, 1.25 मार्क्स एवढे मार्क्स असतात. आणि याचे 40 प्रश्न, याचे 20 प्रश्न, याचे 20 प्रश्न. आता मात्र हा बदल काही वेगळा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता म्हणजे मेंटल ॲबिलिटी जे आहे त्यामध्ये फक्त 20 प्रश्न असणार आहे. 20 प्रश्न आणि 25 गुण. ठीक आहे, 20 प्रश्नांना 25 गुण. त्यानंतर भाषा जो आहे म्हणजे लँग्वेज, भाषेला 20 प्रश्न 25 गुण. आणि त्यानंतर जो ईव्हीएस आहे, ईव्हीएस नव्याने ऍड करण्यात आलेला आहे. गणिताचे विद्यार्थी मित्रांनो, गणित पण सेम असणार आहे, 20 प्रश्न 25 गुण. यामध्ये नव्याने ऍड करण्यात आलेला सब्जेक्ट कुठला, तर यामध्ये नव्याने ऍड करण्यात आलेला सब्जेक्ट आहे ईव्हीएस. कुठला आहे, ईव्हीएस, ज्याला तुम्ही परिसर अभ्यास म्हणू शकता, ज्याला तुम्ही ओव्हरऑल सामान्य विज्ञान म्हणू शकता, सामान्य ज्ञान म्हणू शकता. यामध्ये 20 प्रश्न 25 गुण, म्हणजे एकूण किती असणार आहे, एकूण 80 प्रश्न असणार आहे आणि 100 मार्क्स असणार आहे. आणि कालावधी असणार आहे 2 तासाचा. हे थोडंसं जंबल झालेलं आहे. ठीक आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे, 80 प्रश्न असणार आहे आणि 100 मार्क्स असणार आहे. असा बदल करण्यात आलेला आहे. जिथं आतापर्यंत विद्यार्थ्यांना 3 विषय प्रिपेअर करावे लागत होते, तिथं आता 4था विषय ऍड झालेला आहे. 4था विषय कुठला आहे, तर 4था विषय आहे विद्यार्थी मित्रांनो ईव्हीएस, ज्याला परिसर अभ्यास म्हणू शकतो, ज्याला सामान्य ज्ञान म्हणू शकतो. त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले विषय विचारले जातील ते पण पुढे सांगते, तर ही कन्सेप्ट क्लिअर असू द्या. त्यानंतर ईव्हीएस मध्ये कुठले विषय विचारले जातील, तर नैसर्गिक पर्यावरण आहे, मानवी शरीर आहे, त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान पाणी आहे, हवा व पर्यावरण संवर्धन आहे, भारताची सामान्य माहिती आहे, राजधानी आहे, राष्ट्रीय प्रतीके आहे, सण आहे, पिके आहे, वनस्पती आहे. हा सगळा बेसिक लेवलचा अभ्यास तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं कारण काय आहे की ह्या विषयाबरोबर 3 विषय तर तुम्ही आजपर्यंत करत होते, पण 4था विषय जो आहे जीकेजीएस सामान्य विज्ञान परिसर अभ्यास जो आहे, तुम्हाला आजूबाजूची माहिती किती आहे, तुम्ही त्यासाठी किती प्रिपेअर आहात, ठीक आहे, तुम्ही किती अलर्ट आहात, जे आजूबाजूला बदल घडतायत ते तुम्हाला येत आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा तिथे घेतला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ईव्हीएस मध्ये हा या टाइप मध्ये सिलेबस असणार आहे. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांचं थोडं टेन्शन वाढलेलं आहे. जिथे 3 विषय प्रिपेअर करावे लागत होते, आता 4था विषय ऍड झालेला आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय, तर बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काय होणार आहे, नवीन याच्यामध्ये नवीन सिलेबस आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये जुन्या सिलेबस मध्ये किती होते, 10 चॅप्टर्स होते.
लेसन्स होते, बरोबर आहे. आता इथे नवीन मध्ये काय करतील, बहुतेक 5 लेसन देतील. ठीक आहे, अशा टाइप मध्ये होणार आहे. म्हणजे इथे लेसन कमी करण्यात येतील. जेव्हा आधी 10 लेसन होते तेव्हा आता 5 करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे, पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जसे काही अपडेट्स येत जातील ते सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी 100% करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर तो पार्ट म्हणजे हा की परीक्षेची तारीख जी आहे ती अजून जवळ आलेली आहे. 28 नोव्हेंबर 2026 ला पेपर होणार आहे. ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही आहे. मग आता कसलीही वाट पाहायची नाही, अभ्यासाच्या तयारीला तर लागायचंच आहे, पण आधी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. ज्या काही आणखी डाऊट्स असतील तुमच्या मनामध्ये तर ते चॅट बॉक्स मध्ये नक्की टाकून ठेवा, त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत 100% पोहोचवल्या जातील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मस्त अभ्यास करत राहा, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. बाकी मी आहे, सगळं बघून घेते. ओके, चला बाय.